मन मोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुणे, औंध आणि बाणेर येथील प्रकृती आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक अँड अकॅडमीच्या वैद्य तेजस्विनी भाले मॅडम या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारतायत. तेजस्विनी मॅडम नमस्कार. नमस्कार. आजचा माझा विषय असणार आहे तो म्हणजे आजकाल आपण सगळ्यात जास्त शब्द हा हल्ली ऐकतोय, गट हेल्थ. गट हेल्थ म्हणजे पूर्वीच्या ज्या आपल्या पोटाच्या पचनाच्या तक्रारी असायच्या त्या. यासाठी आता अनेक प्रकारचे डाएट्स उपलब्ध असतात, कोणी काय काय सल्ले देतात. तर याचे समज गैरसमज आणि मग नाडी परीक्षा यावर काय काम करते या सगळ्याबद्दल सांगा ना. नक्कीच सांगायला आवडेल. आणि गट हेल्थ हा शब्द असा ग्लॅमरस शब्द आहे आणि त्यालाच आम्ही आयुर्वेदामध्ये जाठराग्नी असं म्हणतो किंवा पचनशक्ती आपली ज्याच्याशी निगडीत आहे. त्यामुळे आज आपण याच्याबद्दल बोलूया. नाडी परीक्षा जेव्हा आम्ही करतो तेव्हा ती कुठे केली जाते आणि काय प्रकारे आम्हाला याचं नाडीचं ज्ञान होतं. तर हाताच्या मनगटावरती आम्ही 3 बोटं ठेवतो वातपित्त कफस्थानावर, अंगठ्याच्या मुलाशी, आणि तिथे आम्हाला नाडी परीक्षा किंवा नाडी ही उमजते. तर मी जसं म्हटलं की आमच्या ग्रंथांमध्ये याचं इतकं सुंदर वर्णन आहे, आम्हाला छान रेफरन्सेस आहेत ज्याच्यावरनं आम्ही अभ्यास करतोय. तर त्यातलाच एक श्लोक मला अगदी आज सांगावासा वाटेल. करस्य अंगुष्ठ मूले तू धमनी या जीवाक्षणी तच्चेष्टा सुखम दुःखम ज्ञेयम कायस्य पंडितैहि. याचा अर्थ असा आहे की सुख आणि दुःख म्हणजे आजार आणि स्वास्थ्य या दोघांचंही ज्ञान तुम्हाला या नाडी परीक्षेतनं होतं, जे तुम्हाला पंडित म्हणजे नाडी वैद्य जो विद्वान चिकित्सक आहे तो तुम्हाला करून देऊ शकतो. त्यामुळे नाडी परीक्षेचं इतकं छान वर्णन आणि त्याचं महत्व आयुर्वेदाने दिलेलं आहे. तर अॅनाटॉमिकली बघितलं तर ही रेडियल आर्टरी असते ज्याच्यामध्ये ज्याच्या या रक्तवाहिनीवरती बोट ठेवून आम्हाला हे 3 वातपित्त कफाचे व्हायब्रेशन्स जाणवतात. बरोबर. तर आता हे वातपित्त कफ जसे आहे त्याच जोडीला नाडीमध्ये अनेक बाकीचेही घटक आहेत ज्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तो म्हणजे अग्नी, जाठराग्नी, ज्याला आपण गट हेल्थ असं म्हणतोय. तर याचं मूळ म्हणजे आपल्या पूर्ण आरोग्याचं मूळ खरं हेच आहे की आपली अग्नी शक्ती कशी आहे, आपली पचन शक्ती कशी आहे ती आपल्याला नाडी परीक्षेतनं समजू शकते. प्रकृतीनुरूप पचनशक्ती ही वेगवेगळी असतेच, पण त्याच जोडीला जेव्हा रुग्ण आमच्याकडे आलेला आहे तेव्हा काही ना काहीतरी व्याधी किंवा तक्रार घेऊन येत असतो. त्यामुळे जेव्हा नाडी परीक्षा करते मी तेव्हा आमच्या डोक्यामध्ये सुद्धा अनेक कॅल्क्युलेशन्स घडत असतात. तर नाडी परीक्षेची जागा तर समजली की आपण इथे करतोय, पण आता दिवसभरामध्ये वेगवेगळ्या वेळी रुग्ण आमच्याकडे येतो. अच्छा. ग्रंथांमध्ये दिलंय उत्तम वेळ जी आहे नाडी परीक्षेची ती म्हणजे सकाळी, की जेव्हा रिकाम्या पोटी आहे, मलप्रवृत्ती झालेली आहे, झोप चांगली झाली आणि अशा वेळेस तुमचे शरीर पुन्हा कामाला सुरुवात केलंय तेव्हा नाडी परीक्षा करा. बरोबर. पण आज हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये. रुग्ण माझ्याकडे दुपारी 12 वाजताही येईल, संध्याकाळी 5लाही येईल. तर अशा वेळेस मी काय डोक्यात धरायचं हेही फार महत्वाचं आहे. त्यामुळे नाडी वैद्य म्हणून काम करताना किंवा परीक्षा करताना मला हे सगळे कॅल्क्युलेशन डोक्यात माझ्या चालू असतात जेव्हा मी नाडी तपासत असते. त्यामुळे सार्कॅडियन रिदम हे आपल्याला माहिती आहे की आपलं बॉडी क्लॉक, हे बॉडी क्लॉक जे आहे त्याचनुसार आपले प्रहर ठरलेले आहेत आणि या प्रहरांवरती वातपित्त कफाचा हा प्रभाव असतो. त्याचप्रमाणे अग्नीचं कार्य ही त्या प्रहरांमध्ये घडत असतं. त्यामुळे नाडी परीक्षा करताना मला हे जे प्रहर आहेत, सार्कॅडियन रिदम आहे, वातपित्त कफ आहे, अग्नीचं बल आहे, याचा विचार मी करते आणि त्यानुसार मग नाडीतनं पचनशक्ती किंवा जाठराग्नी आणि गट हेल्थ याची आपण निदान हे करू शकतोय. आता आपण अग्नीशी निगडीत म्हणतोय तर दोष धातूंचा आपण विचार करणारच आहोत, पण त्याच जोडीला प्रकृती आहे, वय आहे, ऋतू आहेत, याच्यानुसार सुद्धा ही अग्नी बदलत असते आणि त्याचं ज्ञान सुद्धा आपल्याला म्हणजे मी हेल्दी स्टेट मधली नाडी बघतीये म्हणजे तो रुग्ण स्वस्थ आहे ही त्याची नाडी आहे का ती विकृत नाडी आहे हे मला समजलं पाहिजे. कारण असं नाही की सगळीच नाडी ही विकृती दर्शक असते, स्वस्थ नाडी सुद्धा असते. त्यामुळे मला ते सुद्धा डायग्नोसिस करताना या सगळ्या गोष्टी माझ्या मेंदूमध्ये चालू असतात, हे कॅल्क्युलेशन्स घडत असतात. तर असंच निदान करता करता आपण आता बोलतोय की व्याधी, तर गट हेल्थशी निगडीत अनेक व्याधी आहेत आपल्याला माहिती, अगदी अपचनापासून सुरू करून अगदी IBS पर्यंत आणि त्याचप्रमाणे पाईल्स, फिशर्स, फिशुला इथपर्यंत हे सगळे गट हेल्थचे व्याधी असतात. तर आता माझ्याकडे एक रुग्ण आली होती की जी ओबेसिटीची तक्रार घेऊन आहे. त्यांनी सुद्धा भरपूर डाएट केले, जिम लावली आहे, एवढं सगळं करून सुद्धा इंटरमिटंट फास्टिंग चालू आहे, तरी सुद्धा वजन कमी होत नाहीये. मग हे आपल्या गट हेल्थशी कसं निगडीत आहे हे मला नाडीतनं या रुग्णाच्या बाबतीत निदान
करता आला आणि आपण त्यानुसार त्यांना चिकित्सा दिली. तर काय होतं की अग्नी तर आहेच, अग्नीचं बल कसं आहे हे आपल्याला समजतं, पण त्याचप्रमाणे धातू पण आहेत आणि प्रत्येक धातूचा पण एक अग्नी आहे. तर असा अग्नी जो तिथेही विकृत झालाय आणि बाकी शरीराचं पोषण न करता फक्त मेदधातूचं पोषण करतोय आणि मग ओबेसिटी हे लक्षण दिसतंय. किंवा अनेक रुग्ण आहेत जे PCOS रिलेटेड, ज्यांच्यामध्येही ओबेसिटी हे लक्षण येतं. तर अशांमध्ये हे नाडी मला या गट हेल्थ रिलेटेड व्हायब्रेशन्स आम्हाला जाणवतात आणि मग नुसतं वजन कमी करण्यासाठी बाकीचे डाएट आणि हे सगळं करण्याच्या जोडीला जर अग्नीवरती काम झालं, त्यांच्या मेटाबॉलिझमवर काम झालं, तर मग त्यांची अग्नी सुधारून त्यांची अग्नी आपण व्यवस्थित मेदधातूशी संबंधित आहे असं लक्षात घेऊन औषधी उपचार केले, पंचकर्म केलं की मग त्यांचं वजन हे लवकर कमी होतं. अच्छा, इंटरेस्टिंग किस्सा आहे. अर्थातच हे उदाहरण ऐकायचंच आहे, पण श्रोते हो, वेळ झाली एका विश्रांतीची. श्रोते हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तेजस्विनी मॅडम, तुम्ही आत्ता किस्सा सांगताय की म्हणजे कशा पद्धतीचे पेशंट्स तुमच्याकडे येतात आणि नाडी परीक्षेद्वारे कसं परीक्षण केलं जातं, वजनाशी रिलेटेड हे उदाहरण तुम्ही सांगत होतात. तर वजन वाढलंय याच्यासाठी खरंच तुम्ही आहार व्यायाम हा गरजेचाच आहे, पण त्या जोडीला जर असं निदान झालं की जे मेटाबॉलिझम रिलेटेड आहे तर त्याच्यातनं आपल्याला लवकरात लवकर वजन कमी करण्याकडे मदत होऊ शकते. म्हणजे लोकांना हे लक्षात येत नाही की अरे माझी पचनशक्ती एवढी महत्वाची आहे आणि मी जे खातोय ते माझी पचनशक्ती पचवतीये का. मग यातले तरतम भाव हे आपल्याला नाडी परीक्षेतनं समजतात. आणि प्रकृतीनुरूप अग्नी आहे, पण अग्नी बदललाय हे नाडीतनं आपल्याला समजतं. आता तुम्हाला मी दुसऱ्या एका रुग्णाचं उदाहरण देते. जसं म्हटलं की नाडी परीक्षा ही सगळ्यांना आकर्षित करत असते, तर असाच एक रुग्ण माझ्याकडे जेव्हा आला होता आणि मी त्यांची नाडी परीक्षा करून त्यांना म्हटलं की तुम्हाला पाईल्सचा त्रास होतोय का, आणि पाईल्सची नाडी लागते. आता पाईल्स हे क्लिनिकली एक्झामिनेशन केल्याशिवाय तर दिसणार नाहीये, बरोबर, पण नाडीतनंही पाईल्स झालेले आहेत हे समजू शकतं, कारण नाडी तशी तुम्हाला दाखवते त्याचे गुणधर्म. आणि खरंच त्या रुग्णाला पाईल्सचा त्रास होता आणि त्यासाठी आणि मग रुग्णाकडे त्याच्या जोडीलाही, म्हणजे माझं निदान कसं सुरू होतं की पाईल्स आहे पण ते कुठल्या कार्यक्षेत्रामध्ये आहे, मग माझ्या दोषांमधले कुठले उपदोष त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि मग त्यानुसार त्यांना मलावष्टंभ आहे, मग आम्लपित्त आहे, भूक मंदावणं आहे, ही सगळी लक्षणं ही नाडीत दिसतात. म्हणजे आजार तिथे निर्माण झालाय पाईल्स, त्यामुळे पाईल्सची नाडी ही मला लागली आणि त्या जोडीला ही सगळी लक्षणं आहेत की तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतंय, तुम्हाला पोटामध्ये जडपणा जाणवतोय, ही लक्षणं सुद्धा तुम्हाला नाडी परीक्षेतनं जाणवतात. त्यामुळे रुग्ण संवेद्य लक्षणं असतातच की मला त्रास होतोय, रुग्णाला समजत असतं, बरोबर, पण काही लक्षणं अशी असतात आणि निदानासाठी योग्य असतात किंवा ती नाडीतनं समजतात. आणि सगळ्यात महत्वाचा फायदा त्याचा होतो चिकित्सेसाठी, कारण खूप सारी औषधं देण्याची गरज नाही, तुम्ही थोड्या औषधांमध्ये सुद्धा हे आजार बरे करू शकता. बरोबर. त्यामुळे असे रुग्ण जे गट हेल्थशी निगडीत आहेत की ज्यांच्याशी असे पाईल्स पर्यंत पोहोचलेत, कारण हा एक अन्न वह स्रोतसाचा भागच आहे, गुदाशी रिलेटेड जे व्याधी आहेत ते सुद्धा नाडी परीक्षेतनं आपल्याला समजू शकतात. बरोबर. आता गट हेल्थशी निगडीत खूप महत्वाचा जो भाग येतो, किंवा जसं मी म्हटलं रुग्णालाही समजतं की मला अपचन झालेलं आहे, पण या अपचनाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत जे आयुर्वेद डिफरन्शियल डायग्नोसिस, म्हणजे आपण त्याचा व्याधी व्यवस्थित ठरवू शकतो की नक्की काय घडलेलं आहे शरीरामध्ये. तर जेव्हा रुग्ण माझ्याकडे अशीच एक आली होती की जिला अपचन हा अनेक दिवसांपासून त्रास होत आहे, तर नाडी बघितल्यानंतर असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये जो काही अग्नी दुष्ट होण्याचं कारण आहे त्याच्यामध्ये पित्ताचे गुणधर्म बदललेले आहेत. पित्त हे गरम असणारच आहे, पण तरी सुद्धा पित्ताचे गुणधर्म अति प्रमाणामध्ये उष्ण तीक्ष्ण होणं आहे, किंवा त्याच्याच जोडीला त्यांनी वाताच्या स्थानावरती कब्जा केलाय असं म्हणू आपण, की तिथे जाऊन मग त्यांना ब्लोटिंग अशी तक्रार आहे. तर हे सुद्धा नाडीमध्ये आपल्याला लगेच जाणवतं. म्हणजे उदर परीक्षण, म्हणजे ॲब्डॉमिन मी तपासल्यावर तर मला दिसेल, पण हे नाडीतनं समजतं. त्याच्यामुळे मला माझं निदान योग्य होतं की मला अग्नीवर तर काम करायचंच आहे, पण मला पित्ताचे कुठले गुणधर्म कमी जास्त झालेत याच्यावर काम करायचंय, आणि त्याच जोडीला मला जो वाताचं स्थान आहे तिथेही मला काम करायचंय. तर मग हे सगळं निदान एवढ्या सगळ्यांना एकत्रित घेऊन असं अगदी क्रुशियल निदान हे नाडी परीक्षेतनं होत असतं. वा. जाता जाता मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की सगळ्यात मुख्य पेशंटची तक्रार असते की पाळावी लागणारी पथ्य, घ्यावी लागणारी औषधं, आणि मग आम्ही आमचं काम कसं मॅनेज करायचं. मला वाटतं असे पेशंट तुम्हालाही भेटत असतील. आता तुम्ही जेव्हा नाडी परीक्षा करता आणि एवढा सखोल त्यामागचा तुमचा अभ्यास असतो आणि त्यानुसार तुम्ही निदान करता किंवा उपचार सुचवता, तर त्या सगळ्याबद्दल सांगा ना की पेशन्स किती महत्वाचं आहे. अगदी अगदी.
पेशन्स हा खरंच सगळीचकडे महत्वाचा असतो आपण म्हणूया. आयुर्वेदाबद्दल फक्त काही मिथ्स आहेत की आयुर्वेदाने उपचार किंवा बरं होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. तर मी आधी म्हटलं तसं रुग्ण आमच्याकडे आजाराची सुरुवात झालीये तेव्हाच आलेला आहे किंवा तो व्याधी सुरू झालाय आणि बाकीची चिकित्सा तुम्ही घ्या असं अजिबात नाही, कारण रुग्णाला त्याची माहिती जास्त प्रमाणात असते. बरोबर. पण जर तुम्ही आयुर्वेदाकडे लवकर आलात तर तुमचा आजार हा लवकर बरा होऊ शकतो. आणि पथ्य आणि अपथ्य याची भीती एक रुग्णाला असते, जो तुम्ही अगदी बरोबर प्रश्न विचारलात. पण मी माझ्या रुग्णांना नेहमी सांगते आणि मी त्यांना जेव्हा त्यांच्या व्याधीनुरूप, त्यांच्या तक्रारीनुरूप आणि माझं जे नाडी परीक्षेतनं झालेलं निदान आहे त्यानुसार जेव्हा मी आहार विहार देते तेव्हा पहिलं वाक्य मी त्यांना हेच सांगते, हे बघा मी जी यादी दिली आहे त्याच्यात काय खायचंय हे जास्त आहे, बरं काय खायचं नाही हे मी कमी दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे थॉट असतो की आम्हाला हे आता खायला नाही सांगणार. तर हे एक खूप भीती त्यांच्यामध्ये असते आणि मग आयुर्वेदाकडे खूप पथ्य असतात असं होतं. तर अजिबात तसं नाहीये. तुमच्या आजारानुरूप, तुमच्या प्रकृतीनुरूप आणि ऋतूनुरूप सगळ्यात महत्वाचं दिनचर्या ऋतुचर्याचे पालन करून आम्ही त्यांना आहार सुचवतो की जो तुम्ही तुमच्या आजाराला बरा करण्यास कसा फायदेशीर ठरणार आहे. लोकांना तो पाळायचा थोडासा त्यांचा कल का नसतो, कारण त्यांच्या आवडी निवडी असतात. पण परत खूप चांगलं मला आता हे माध्यम मिळतंय सगळ्यांना सांगण्यासाठी की तुम्ही इथे आवडी निवडी बाजूला ठेवा, कारण तुम्हाला तुमचा आजार वाढू द्यायचा नाही. खरं. आणि आरोग्याशी निगडीत जर प्रश्न आहे तर आपण त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. अगदी. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना आवडी निवडी पण बाळगून आम्ही छान, मी त्यांना रेसिपीजही सांगते की तुम्ही हा पदार्थ कशा प्रकारे बनवू शकाल की जो तुमच्या घरातल्या लहान मुलांनाही आवडेल, तुमच्या ज्येष्ठांनाही आवडेल, बरोबर, आणि तुमच्या शरीरामध्ये योग्य पदार्थ जाईल. तर त्या प्रकारे केलात तर तुम्ही छान आयुर्वेद शास्त्र, कलिनरी सायन्स आणि मॉडर्न न्यूट्रिशन सायन्स याचा सगळ्याचा ताळमेळ घेऊन अतिशय उत्तम असा आहार वैद्य आम्ही जो सांगतो तो जो फॉलो तुम्ही करू शकता आणि त्याच पद्धतीने आम्ही देतो. बरोबर. मी जसं सुरुवातीला म्हटलं आधुनिकता आहे तर आपल्याला भाषा बदलली पाहिजे. खरंय. मी त्याच पद्धतीने आहार सांगते की जेणेकरून रुग्णाला तो करणं सोपं आहे, आवडीचा आहे आणि ते खाऊ शकतात. आणि आयुर्वेद कधीही कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही, तुम्ही तो तुमच्यासाठी योग्य बनवा आणि खा. नक्कीच. खरं तर अजूनही बरंच तुमच्याकडून ऐकायचंय पण आजची वेळ संपत आली आहे म्हणून आपण इथेच थांबूया.